ना कसे आहात सर्वजण? मजेतच असतो. बघा, एका स्त्रीविषयी मी तुम्हाला सांगते. आता ती कोण आहे, काय आहे, हे तुम्हाला मी सांगण्याची काही गरज नाही आहे. फक्त मी सांगत आहे तेवढं तुम्ही ऐका. की बघा, स्त्रिया कशा असतात ते, म्हणजे किती कठोर असतात ना, किती कठोर, भयंकर कठोर असतात. अं, आता हे प्रकरण घडत आहे नवऱ्या बायकोंचं, नाही का, भयंकर चाललेलं आहे. तर किती कठोर असतात त्या, आपल्याच नवऱ्याला मारतात, हे करतात, ते करतात. परंतु काही काही अशा आहेत की आपल्या नवऱ्याला आपण कसं दुःखी ठेवू, आपण कसा त्रास देऊ, आणि त्याला आपण कसं छेळू, म्हणजे छेळतात हे बायका आजकाल हल्ली. एक दिवस वर्षातला किंवा महिन्यातला एक दिवस, किंवा मी म्हणते बड्डे वगैरे सणवार, त्या दिवशी पण. हां, आणि फोनवरून तुम्हाला सांगायचं विसरून गेले मी, फोनवरून देखील आपल्या जन्मदात्याशी त्या बोलून देत नाहीत. किती कठोर हृदयाच्या. हां, इतक्या भयंकर की हॅलो, हॅपी बर्थडे, किंवा हॅलो, तुम्हाला हे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, किंवा कशी आहात, काय आहात. बापरे, किती कठोर हृदयाचे आहेत ना. आणि पहिलं तरी लोकांकडे छोटे फोन होते, पण त्याच्यामध्ये प्रेम होतं, हो की नाही. छोट्या मोबाईलमध्ये प्रेम होतं. हल्ली लोकांकडं भरमसाठ लाखाचे फोन आलेत, लाखाचे. परंतु त्याच्यामध्ये हे नाही आहे, म्हणजे फक्त दिखावा आहे. त्या फोनमधून आपल्या लोकांना, आपल्या घरातल्या प्रियजनांना फोन जात नाहीत, फोन करत नाहीत. ते दुसऱ्यांना फोन करतात, ज्या व्यक्तीशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. फक्त तो आपल्याबरोबर टाईमपास पुरता बोलतोय, की झालं का जेवण, काय चाललंय, कसं चाललंय, काय भाजी गेली, काय, अरे ह्याला काय अर्थ आहे का. तर रोजच भाजी होती, रोजच जेवतात लोक, रोजच झोपतात, रोजच हाकतात, रोजच आंघोळ करतात, रोजच सगळं करतात लोक, नाश्ता करतात, जेवणही करतात. अशा फालतू गोष्टीसाठी लोक आज हल्ली मोबाईल वापरत आहे. पहिला मोबाईल एकदम, पहिला नवीन नवीन मोबाईल आला ना, तेव्हा एकदम छोट्या जरुरी कामालाच, अरे कोणी गेलं तर जरी त्याच्याकडे त्याच्या मोबाईलवरून फोन कर, किंवा लँडलाईनवरून फोन कर, म्हणजे फोनला इतकी महत्त्व होतं. आणि आता हागल्या मुतल्याला फोन करतात, हागल्या मुतल्याला. हां, 2-2, 5-5 मिनिटाला फोन करतात. त्या फोनला किंमत राहिलेली का. आणि आयफोन वापरतात. काय ते आयफोन, जर त्या आयफोनमध्ये आईचा नंबर नसेल, बापाचा नंबर नसेल, जर आपल्या नवऱ्याचा नंबर नसेल, आपल्या सासू सासऱ्यांचा नंबर नसेल, आपल्या प्रिय नातेवाईकांचा नंबर नसेल, तर थू आहेत असल्या फोनवर. असल्या फोनला मी विचारतही नाही. मग तो लाखाचा असू, 2 लाखाचा असू, त्याला झिरो आहे, माझ्या मायनेने झिरो किंमत आहे. तो फक्त एक दिखावा की माझ्याकडे आयफोन आहे. तो आयफोन तुमच्या घाला. आता बोलले असते, टिंबमध्ये घाला, तुमच्या घुसवून ठेवा. काय इतका नीचपणा, बापरे. बाईच्या जातीला कलंक आहे तो, असल्या बायका. स्त्री म्हणतात, फार तिला उपमा देतात ना, असं तसं. पण हल्लीच्या स्त्रिया नाही आहेत हो तशा. त्या पूर्वीच्या होत्या, मायाळू, दयाळू, कनवाळू. हल्लीच्या एकदम वाया गेलेल्या आहे, माहिती का. निब्बर घट्ट झाल्यात त्यांची मनं, त्यांचं सर्व. आणि हे बघा, मी तुम्हाला एक सांगू का गोष्ट, ह्या ज्या नवऱ्याला सोडून किंवा परपुरुषाशी जे नातं जोडतात ना, त्या परपुरुषाशी पण मी पुरुषांना पण सांगते, जे स्त्री तुमच्याशी स्वतःच्या नवऱ्याला सोडून तुमच्यासारख्या परपुरुषाशी नातं जोडायला तयार होते, ती तुम्हाला पण सोडून जायला कमी करणार नाही. दुसरा तिसरा तिला कोणी भेटला तर. हे माझे बोल आहेत, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. तेव्हा आपल्या पतीशी आणि आपल्या नवऱ्याशी सर्वांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. भले इकडची दुनिया इकडं होऊ दे. दोघांना सांगते, नवऱ्याला पण सांगते आणि बायकोला पण सांगते, माहिती का. काय विश्वास नाही हो. ही भेटली, तो भेटला, ती भेटली, सोडून टाकलं एकमेकाला. काय किंमत नाही हो असल्या नात्याला, माहिती का. मग त्या बाजारातल्या बऱ्या ना माझ्या बहिणी, खरंच चांगल्या आहेत त्या.